नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज अशी एक सलाडची रेसिपी बघतो आहोत ना, जी भरपूर असं प्रोटीनने भरलेलं आहे, भरपूर असं फायबर आहे त्याच्यात, जो पचायला इतका हलका-फुलका आहे ना आणि पोट आपलं पूर्ण भरून जातं. आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. त्याच्यासाठी पहिले काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये आपण बॉईल शेंगदाणे जे असतात ना, पीनट्स ते घेतलेले आहे. त्यानंतर भरपूर असं बॉईल कॉर्न घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, फाईनली चॉप केलेला आहे. शेंगदाणे आणि कॉर्नमध्ये कुठेही मीठ वगैरे नाही आहे टाकलेलं अजिबात उकडताना, त्याच्यामुळे ते फक्त बॉईल केलेलं आहे. त्यानंतर गाजर घ्यायचा आहे बारीक कट केलेला, त्यानंतर बारीक चिरलेला मस्त असं बीट घ्यायचं आहे. एक वाटी भरून अशी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली उकडलेली मटकी आहे ही. इतके छान स्प्राउटेड आले होते याला ना, छान मोड आलेले मोठे मोठे, आणि ती घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना साधं मीठ आणि ब्लॅक सॉल्ट म्हणजे जे काळं मीठ असतं ते टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार. त्यानंतर थोडंसं टाकायचं आहे चाट मसाला. बस इनफ आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिंबू टाकू शकता. मी इथे आता लिंबाचा रस वापरलेला नाही आहे, कारण का घरी अवेलेबल नव्हता त्यासाठी. आणि थोडं आता म्हणजे कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, त्रास होतो कोणाला, कोणाला पचतं कोणाला नाही पचत. त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला चालत असेल, तुमच्या बॉडीला चालत असेल ना, तुम्ही लिंबाचा रस नक्कीच वापरा. आणि छान एकजीव करायचा आहे हा. याच्यातला ना एक छोटी वाटीभर जरी खाल्लात ना तुम्ही, नाश्त्यासाठी वगैरे जरी खाल्लात ना, तरी तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही एनर्जेटिक फील कराल. लवकर तुम्हाला भूक लागणार नाही. जर तुम्ही वजन जर कमी करत असाल ना, तर त्याच्यासाठीही तुम्हाला खूप भारी आहे हे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. मधल्या वेळेमध्ये तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला अशी छोटी मोठी भूक लागली तर तेव्हा अशा पद्धतीने जर उकडलेल्या मटकीऐवजी मूग असेल किंवा अजून दुसरं कोणतेही कडधान्य वगैरे घेतलात ना तरीही चालेल. इतकं भारी लागतं, इतकं टेस्टी लागतं ना हे. आपल्या घरात ज्या वस्तू असतात ना त्याच घेतलेल्या आहेत, बाकी वेगळं असं काहीच घेतलेलं नाही. आणि छान एकजीव करायचं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर मस्त असं सर्व केलेलं आहे बाउलमध्येच. वरतून फक्त थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही त्याच्यात बारीक चिरून वापरलात तरीही चालेल. असं ह्या सलाड आहे जो जेवणामध्ये तुम्ही नेहमी वापरू शकता. इतका टेस्टी आहे, इतका हेल्दी आहे हा सलाड ना. खरंच तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतका भारी लागतो. प्लस तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता, त्यांनाही खूप भारी वाटेल खायला. आणि प्लस टेस्टी तर आहेच, त्याच्यामुळे मुलांनाही नक्कीच द्या. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.